नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, आज मी चाललो आहे हेदवी गावातील दजबूज गणेश मंदिर या मंदिराला भेट द्यायला. माझ्यासोबत आहे माझा मित्र, मुंबईवरून आला आहे खास. त्याला मी गावाची मंदिरे आणि गावाची पर्यटनस्थळं दाखवणार आहे आज. तर आपण आज आहे हेदवी या गावामधील काही स्थळं दाखवणार आहेत. पहिला आम्ही चाललो आहे ते म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. गणपती बाप्पाच्या दर्शनाने आम्ही सुरुवात करतो आहे आज हेदवी गावातील, आणि अजून अन्य गावातील सुद्धा मंदिरं दाखवणार आहे. पहिला आम्ही आलो आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेणार, नंतर मग आम्ही जाणार मठामध्ये, नंतर बीचवरती. असे सर्व ठिकाणे करत जाणार आहे आम्ही आज. आता आपण चाललो आहे वरती, गाडी पार्किंग करूया, नंतर पुढे भेटूया. फायनली आलो आता हेदवी दजबूज गणेश मंदिराचे. समोरच आहे ते हेदवी गणेश दजबूज मंदिर आहे. कारण इथे आता मागी गणेशोत्सव आहे, त्यामुळे इथे ना कार्यक्रम असतो मोठ्यातला जोरातला, त्यामुळे तयार झाली सर्व. हे बघा, इथे पण तयारी आहे, वरती खाली दुकानांसाठी तयारी आहे. हा समोर मंदिर आहे. आता आपण जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. ही पूर्ण तयारी चालली आहे. हात लाल झाले, ते चपला काढून ठेवा. चपला काढून ठेवायचं, इथे मंदिरात जायचं. हे बघा समोर दिसतं आपल्याला हेदवी दजबूज गणेश मंदिर. दर्शन झालं आहे, एकदम गर्दी काय नाही आहे. आणि आता कार्यक्रम आहे, त्यामुळे जल्लोष तयारी चालली आहे इथे. गणपती बाप्पा मोरया. चला आता पुढच्या प्रवासाला. एकदम वातावरण बघा शांत आहे, एकदम जंगलामध्ये. हो, इथून खाली जरा रस्ता चालत जायला, आणि इथे वरती बाईक पार्किंग होतात, गाड्या पण होतात वरती. बघा, हे आहे हेदवीमधील श्री स्वामी समर्थांचं मठ. आता आम्ही मठामध्ये चालले दर्शन घ्यायला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सुंदर असा मठ आहे, एकदम शांत वातावरण असतं इथे. हे बघा, कधी पण एकदम शांत. हे तुळस आहे, आणि ते झाडं सर्व लावलेले आहेत. ही समाधी आहे गुरुमाऊलींची. आंब्याला मोर बघायला आहे बघा. हो, हा मोर आहे आंब्याला. कळम, हे झाडं बघा, फुलं तोडू नये. एकदम सुंदर असं वातावरण. कधी पण आलात तुम्ही, एकदम तुम्हाला वातावरण सुंदर भेटेल, एकदम शांत. मंदिरामध्ये प्रवेश करतो आम्ही. आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला आम्ही या हॉटेलमध्ये हेदवी येथे. नाश्ता आम्ही ऑर्डर दिलेली आहे मिसळ पावची. आली की तुम्हाला दाखवतो नाश्ता करून. अनुसया मिसळ यावा मिसळ खायला. मिसळ खाऊन बोलूया. मित्रांनो, आत्ता आम्ही आलो आहे हेदवी बीचला. हे आहे हेदवी बीचला मंदिर, आणि पुढे आहे बामणगड, ती बघायला चाललो आहे. आधी या मंदिराचं दर्शन घेऊया. हा साईडला समुद्र किनारा बघा, स्वच्छ क्लीन एकदम. आणि हा आहे स्वयंभूचं मंदिर आहे, दर्शन घेऊया. हा झऱ्याचं पाणी येते, झऱ्याचं पाणी येते वरून. हे मंदिर आहे उमा महेश्वर देवस्थान.
मंदिर आहे म्हणजे हे मंदिर आहे, स्वयंभूची मूर्ती आहे बघा. त्यामध्ये दर्शन घेतलं आपण ह्या उमामहेश्वरच्या. ज्या पाठीमागून आहे ना रस्ता आहे, हा जातो रस्ता इकडे बामणघलकडे जाण्यासाठी. आता आपण चाललो आहे बामणघलकडे आणि हा सुंदर असा नजारा समोर, समुद्र किनारा एकदम बघा, लाटांचा आवाज बघा आणि शांत, मनाला मुक्त मंत्र करणारा समुद्र किनारा. तुम्ही कोकणातल्या प्रत्येक समुद्र किनाऱ्यात ना तुम्ही एकदम शांत वातावरण जगाल आणि एकदम स्वच्छ बघ, एकदम क्लीन समुद्र किनारे बघा, काय घाण नाही, काहीच नाही, मस्तपैकी आणि एकदम आनंदात दिवस जाईल. सनसेटला आलाच तर एकदम अतिउत्तम अजूनसुद्धा. आता आम्ही असं 12 वाजले असतील, आम्ही आता आलो आहे. आता आम्ही चाललो आहे बामणघल बघायला चाललो आहे. चला बामणघलकडे जाणारा रस्ता इथून करून असं जायला डायरेक्ट पुढे बामणघल जायला भेटूया. बामणघल पाहण्यासाठी कोणी पुढे जाऊ नये, कारण इथे अपघाताचा सीन आहे बघा. इथे ही बामणघल आहे, आवाज येतो का आवाज तुम्हाला? इथे एकदा ब्राह्मण पडलेला असं काय बोलतात, ब्राह्मण पडलेला, तिथपासून ब्राह्मणघल असं नाव पडलं हिला. ही घले आहे ब्राह्मण. पाणी खावायचं बघा, हे आहे ब्राह्मणघल. पाणी उडते की वाट बघूया आपण त्यावरती. हा पाण्याचा इथं सापटांचा इथून वर उठतं. जर नाही तर तिकडे बघा असं वाटतं इथं. बामणघल रोहनच्या नशिबात नाही पाणी उडता येईल बघण्यासाठी. आता आम्ही आलोय महादेवीच्या मंदिरात. हे आहे महादेवीचं मंदिर. स्वच्छ करा पण म्हटलं नाही. महादेवी माते की जय. जय महादेवी आई की जय. हे महादेवी आई आणि ही पालखी जुनीवाली ओल्ड पालखी. सुंदर असा आजूबाजूचा परिसर बघायचा, साफ केलाय. याच्या खाली नदी. आता चला नदीवरती आंघोळी करायला. ही खाली आहे नदी. इथे नदी आणि बाजूला विहीर. सुंदर आणि स्वच्छ असं पाणी नदीचं. एकदम सुंदर आणि स्वच्छ पाणी आहे बघा. खाली पण आहे, आपण खाली ढोव आहे खाली मोठा इथे. हा पाणी या कर आंघोळी जा. मासे 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 भग 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 गेले मग गेले दगडाखाली गेले गेले गेले. कर आंघोळी कर वंचल लवकर कर. मस्त वाटते, बरोबर वाटतं. गारगार थंड थंड पाणी, त्यात आम्ही आंघोळी करतोय. कर आंघोळी कर, ह्यालाच कर 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 मुसळे मार हा काय वाटतंय? बरोबर ना, भारी ना आहे ना. जा ऐक तिकडे चल. आता आम्ही चाललोय मोठ्या उंच पाण्यात.
इथे जरा कमी उंच आहे, वरती भरपूर मोठा उंच आहे. अजून थंड वाटतंय मग जितका उंच आहे पण अजून गार आहे. एकदम शांत, एकदम निथळ पाणी. मारुडी दा उडी मार, भारी वाटत पण नाही की बाबा उडी मारायला. मार मार मार. हो पाणी वाला एकदम भारी भारी वाटतं ना. तुझा गोप्रो गेलाय म्हणून तुला खाली खाली असते व्हिडिओ. हो खाली व्हिडिओ काढले असते मग. अरे हा खराब झाला पाण्याचा म्हणून नंतर टाकले असतात मग त्याला टाकले तर तिथे टाकले तर पाणी गेला तर दिसली गेलाय वरती पाणी टाकलेलं आम्ही. काय तिथे एवढा ना वाटतं पण तिथे लय गाडा तिकडे तर आपला ना. 2 3 4 5 उठला बेगा निघा आता घरा. मस्त वाटलं जरा. मे महिन्यात रोज पोरा रोज नदीवर. रोज आपण 2-3 दिवस फक्त फिरतोय. गावचा काय हे केलंच नाही. कायच नाही. मासे विषय पकडायला पाहिजे होते. पोरं असे आलो आता भरपूर. फायनली आलोय घरी आता. चला टाटा बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.